नसीबी है कि हम भारत में रहते हैं। आजच्या या भव्य दिव्य राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या फायनल टूर्नामेंटच्या बक्षीस वितरण समारोहाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तबगार आणि ज्यांच्या नेतृत्व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पूर्ण देश वखाण करत आहे असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रेरणामुळे आणि ज्यांच्या वर्धा शहराला वर्धा जिल्ह्याला तरुणांना खेळच्या प्रती आकर्षण वाढवला पाहिजे या हेतूनं आजच्या या स्पर्धेचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते आमचे लहान बंधू आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय जनप्रतिनिधी महाराष्ट्राचे मंत्री पंकज भोयर साहेब, आमचे जुने सहकारी, जुने का म्हणतो कारण आमचे राष्ट्रवादीचे होते पण राज्याचे मंत्री आहे प्रताप सरनाईक जी, दुसरे मंत्री उईके जी, माझे जुने मित्र आणि सहकारी रामदास तळस जी, माय डियर ब्रदर अँड डियर फ्रेंड सुनील शेट्टी, बाकीचे अनेक मान्यवर आहे, सर्वांचे नाव न घेता उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि वर्धाचे सगळे स्पोर्ट्स प्रेमी बंधू आणि भगिनी, मी काय जास्त बोलणार नाही पण सर्वप्रथम मी आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। या राष्ट्राला एवढा मोठा संकटापासून त्यांनी एक मूळतोड मुकाबला करण्याचा आणि उत्तर देण्याचा काम जे त्यांनी केला, भारतीय सेनानी जे वीरता दाखवून शौर्य दाखवून आपल्या देशाचा संरक्षण केला आणि संरक्षण नव्हे सामने वाले को ऐसा सबक सिखाया कि आगे भविष्य में कभी हमारे भारत के ओर कभी नजर उठाकर ना देखे। ऐसे आज हमारे प्रधानमंत्री जी और हमारे वीर सैनिकों को मैं बहुत बहुत सल्यूट करना चाहता हूं। मित्रांनो, ही काही छोटी गोष्ट नाही आहे। 71 नंतर आज डॉक्टर पंकज भोयर साहेबांनी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी टीम झाले, जम्मू कश्मीर की भी टीम आई, लेह लद्दाख से भी आई, ये कोई छोटी बात नहीं है। आज देश को इसी प्रकार के एकता की जरूरत है। इसी प्रकार से हमारे बच्चों को, हमारे नौजवानों को खेल कूद की ओर हम लोगों को आगे बढ़ाना है, आकर्षित करना है। और इसी वजह से आज उन्होंने जो ये टूर्नामेंट का आयोजन किया है, पूरे भारत की ये टूर्नामेंट है और इसमें सभी टीम जो आई है और अभी फाइनल में जो टीम आई है उनको मैं अपने ओर से बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। और अंत में इतना ही कहूंगा कि हमारे भोयर साहब ने जो यहां पर फुटबॉल के बारे में रिक्वेस्ट की है, मैं तो इतना ही कहूंगा कि देवेंद्र जी आपने केवल वर्धा ही नहीं हर जिले में, क्योंकि फुटबॉल एक प्रकार से हमारे देश का
एक बहुत लोकप्रिय स्पोर्ट है। बहुत सालों से धीरे धीरे क्रिकेट ने बहुत ओव्हरटेक कर लिया है आणि म्हणून इतर स्पोर्ट्स मागे परत गेले। आज आपल्या हा भारतीय स्पोर्ट आहे कबड्डी, आपला भारतीय स्पोर्ट आहे, अनेक प्रकारे कुस्ती आपली आहे, याला आपल्याला चालना देण्याची गरज आहे। आज याला पण इंटरनॅशनल आता एशियन गेम्स पर्यंत आपण कबड्डीला घेऊन गेलो, उद्या ऑलिम्पिक स्पोर्ट मध्ये सुद्धा त्याला आणण्याची गरज आहे। पण ते केव्हा शक्य होईल, जेव्हा अनेक राष्ट्र या आपल्या खेळाला सुद्धा खेळायला लागतील। त्याच्यासाठी पहिला आपल्या देशापासून सुरुवात करावी लागेल आणि म्हणून महाराष्ट्र देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये निश्चित प्रत्येक स्पोर्ट मध्ये पुढाकार घेतील अशी मला खात्री आहे। नागपूरमध्ये आता मला जाणवलं आहे की जवळपास 1000 कोटी खर्च करून एक खूप मोठा स्पोर्ट्स का कॉम्प्लेक्स तयार करण्याचं काम होत आहे। त्यामुळे विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या तरुणींना खेळण्याची आणि इंटरनॅशनल दर्जापर्यंत स्पोर्ट्स क्षमता वाढवण्याची संधी मिळणार आहे। आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या शासनाच्या देवेंद्रजीच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद करणं गरजेचं आहे। परत भोयर साहेबांना या आयोजनासाठी खूप खूप मी धन्यवाद देतो। मला त्यांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलावलं, मी इथे येऊ शकलो, तुमच्या सगळ्यांच्या मध्ये इथे उपस्थित राहिलो। आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय प्रफुल्ल पटेल साहब। ये डायस पोडियम जब तक वहां हो जाए, अब इनके